काशीचा रस्ता सांगू शकाल काय? माफ करा, मला काशीचा रस्ता माहित नाही. काय? काशी क्षेत्राजवळ असूनही काशी क्षेत्राचा रस्ता तुम्हाला ठाऊक नाही? नाही. अहो, मला तर काशीचंच काय, मला तर इथं रस्ता माहित नाही, कारण मला तशी गरजच भासली नाही. म्हणजे? कारण सगळी तीर्थक्षेत्र इथंच माझ्या आईवडिलांच्या पायाशी आहे, तर मला इतर ठिकाणाची गरजच काय. म्हणजे मी समजलेच नाही. अहो, माझ्या आईवडिलांच्या पायाशी माझा देव आहे, इथेच माझा महादेव आहे, इथेच माझा नारायण आहे. त्यांनीच मला घडवलं, त्यांनीच मला समृद्ध केलं. मी जॉब करत नाही, मी तुमच्या अर्चना सुद्धा करत नाही, कारण मला त्याची गरजच नाही. जन्नत को खुदा के लिए दोजख न बना, अपनी जन्नत को खुदा के लिए दोजख न बना, अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा, अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. मेरे मालिक मेरे मौला मेरे आका ने कहा, मेरे मालिक मेरे मौला मेरे आका ने कहा, अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा, अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गणवीर सर हे सेवानिवृत्त होत आहे आणि त्याच्या छोटासा कार्यक्रम या ठिकाणी स्नेह संमेलनाबरोबर सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. गणवीर सर यांनी आपल्या शाळेमध्ये 1995 पासून सेवेला सुरुवात केली आणि त्याने आपले 35 वर्ष या संस्थेला सेवा दिली, शाळेला सेवा दिली. नवनीत विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात. 31 जानेवारी 2026 रोजी मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोल पंप, ठाणा तालुका जिल्हा भंडारा द्वारा संचालित नवनीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खमारी, भुज, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा येथे वार्षिक स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई व वीरांगना महाराणी अवंतीबाई यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच सुभाष दमाहे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष किसन गजभिये होते. प्रमुख उपस्थितीत बाणाभाऊ सव्वालाखे, पंचायत समिती सदस्य सोविंदा माहुले, अध्यक्ष तंटामुक्ती समिती, माजी पोलीस उपनिरीक्षक ललित टिकारिया, संस्था सचिव हिरालाल गजभिये, माजी पोलीस निरीक्षक सोमेश्वर शेंद्रे, प्राध्यापक शिलवंतकुमार मडामे, हुकुमाचे ताबेदार या वृत्तपत्राचे प्रबंध संपादक संतोष लांजवार, पोलीस पाटील कुंवरसिंग दमाहे, एकराम दमाहे, अध्यक्ष परमात्मा एक सेवक मंडळ, तसेच ग्रामपंचायत सदस्य जीवन दमाहे, नरेंद्र बंधाटे, राहुल तांडेकर, लता उपराडे, वंदना शहारे, सुरेखा बंधाटे, उषा दमाहे, अलका दमाहे, कोठीरामजी दमाहे, माजी पंचायत समिती सदस्य आत्मारामजी बागडे, नामवंत शाहीर, गजानन बंधाटे,
सोविंदा मेश्राम, हरिभाऊ मेश्राम, राजेंद्र पटले, रमेश शेंडे, प्राध्यापक इस्तारी पडोळे, प्राचार्य चरणदास बावणे, मुरलीधर पवणकर, प्रमोद थोटे, राजकुमार कांबळे, श्याम जगनाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सत्कार करण्यात आला. मार्च 2025च्या परीक्षेत इयत्ता 10वी व 12वीमध्ये प्रथम क्रमांक जयश्री दमाहे, रुचिता दमाहे, द्वितीय अस्मिता खैरे, अंजली सव्वालाखे, तृतीय श्वेता सातक, प्रगती सव्वालाखे, तसेच प्रोत्साहनपर आवेश देवगडे व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभागी विद्यार्थी सागर दमाहे यांचा गौरव करण्यात आला. बौद्धिक व क्रीडा स्पर्धांतील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक नरेंद्र गणवीर हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा याप्रसंगी संस्था अध्यक्ष किसन गजभिये, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व जेएमपीसी ग्रुप 1987 ते 89 मित्र परिवार यांच्या वतीने सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जयश्री दमाहे, अपूर्वा दमाहे, दिव्यानी बिरणवार व इयत्ता 8 ते 12वीतील विद्यार्थ्यांनी राणी अवंतीबाई यांचा फोटो असलेली भेटवस्तू प्रदान करून सद्भावना व्यक्त केली. यावेळी सौ. वर्षा नरेंद्र गणवीर, मुलगा अंकुर गणवीर तसेच आप्तेष्ट अपूर्वा गजभिये व मृणाली कानेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, कैलास मेश्राम, अनिता देवगडे, कौशल बंधाटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन दीनदयाल दमाहे यांनी केले तर आभार नानाजी गजभिये यांनी मानले. त्यांच्याकडे कितीही रागाला आलेला माणूस आला आणि त्यांना प्रश्न केला रागाने, तर त्यांचं उत्तर मात्र ते नेहमी शांतपणे दिले आणि तो रागात आलेला माणूस शांत होऊन जात होता. हा एक त्यांच्यामध्ये विशेष गुण होता. आणि मुख्याध्यापक म्हटलं तर त्यांना अनेक अडचणी येतात. मुख्याध्यापकाची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी असते. म्हणजे अडकितात आपल्याची सुपारी फुटेल तशी अवस्था असते मुख्याध्यापकाची. त्याच्यावर संस्थेचा दबाव असतो, प्रशासनाचा दबाव असतो, अधिकाऱ्यांच्या आणि विद्यार्थी आणि पालकांच्या विद्यार्थ्यांचे योग्य घडलं नाही तर पालक सुद्धा त्यांना त्यांच्यावर आणतात की सर आमचे विद्यार्थी बरोबर उत्तीर्ण झाले नाही, त्यांना बरोबर मार्गदर्शन मिळालं नाही. तर अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि आपली जबाबदारी पार पाडली. विद्यार्थ्यांना असं म्हटलं जातं की आज जीवनामध्ये मी विद्यार्थ्यांसाठी हे सांगेन की विद्यार्थ्यांनी कसं राहिलं पाहिजे. बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी बोलून गेले, परंतु आपल्याला माहित आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वप्न पाहणं हे गरजेचं आहे. कारण तो स्वप्न असे पहावे जे स्वप्न आपल्याला झोपूच देत नाही. स्वप्न असे पहावे जे स्वप्न आपल्याला झोपूच देत नाही. आता स्वप्न झोपू देत नाही म्हणजे काय, झोपच करायची नाही असं नाही. स्वप्न झोपू देत नाही म्हणजे ती महत्वाकांक्षा, आपल्या मनामध्ये ती जिद्द, ती उर्मी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनात जपली पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न आपल्या उदाशी बाळगून ते स्वप्न कशा प्रकारे साकार होते यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कार्य करणं अत्यंत महत्वाचं आहे. हमारे मित्र इन्होंने हमारे को पहचान किया. पूरा जेएमएफसी ग्रुप हमारे साथ में आया है.
बहुत अच्छी तरह से उन्होंने यहाँ व्यवस्था की है। मैं बच्चों से महत्वपूर्ण ये निवेदन करूंगा, हर बच्चा अलग अलग फील्ड में होता है, किसी को खेल में, किसी को संगीत में, किसी को कला में। बच्चे अपने 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 गोल से आगे बढ़ो। छोड़ेंगे, हाथ पकड़ लेंगे तो तुम्हें दिव्य बनाकर छोड़ेंगे। गुरु की गुरुता के पर किसी संदेह नहीं करना, गुरु की गुरुता के ऊपर किसी संदेह नहीं करना। गुरु मिट्टी के भी होंगे तो तुम्हें दिव्य बनाकर छोड़ेंगे, गुरु मिट्टी के भी होंगे तो तुम्हें दिव्य बनाकर छोड़ेंगे। हे विद्या रानी, दूसरा एक मायूस होना मत जिंदगी में, मायूस होना मत जिंदगी में। किसी भी वक्त तुम्हारा नाम चल सकता है, किसी वक्त तुम्हारा नाम चल सकता है। अगर हौसले हो बुलंद और दिल में हो आग, तो अगरबत्ती बेचने वाला भी कलाम हो सकता है। अगरबत्ती बेचने वाला 난 구름 위를 날고 있어. 아래엔 간혹 도시가 보이. मी आपल्या लिंगाविषयी त्याविषयी पण मी बरेच काही सांगून जातो, विद्यार्थ्यांना माहित आहे, परंतु माझे जे जीवन कार्य आहे त्याविषयी मी थोडं सांगत आहे. माझ्या यशाची गोष्ट नाही, तर संघर्षातून घडलेल्या आयुष्याची कहाणी आहे. मी आता सेवामुक्त झालो आहे, परंतु उद्यापासून मात्र किंवा सोमवारपासून हे मात्र दिसणार नाही. आणि म्हणून माझं जे जीवन चरित्र आहे ते कसं होतं, तर माझ्या जीवनात हे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हीच तत्व आयुष्यभर मी अवलंबिलं आहे. माझं मूळ गाव आहे या गावचं आहे, जे नॅशनल हायवे म्हणून एक लहानसं छोटंसं गाव होतं. आज फार मोठं गाव आहे. मी आता पहिलीचं 4थी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदला घेतलं. त्यानंतर पुढचं जे शिक्षण आहे 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण हे नानाची बेसी विद्यालय शहापूर येथे झालं. माझे आई वडील हे अशिक्षित होते. वडिलांना थोडंफार येता वाचता येत होतं. आमच्या घरी केबल फेन्सिंग नव्हतं. मी ज्यावेळेस लहानपणी शिकत होतो तर पोत्यावर बसून अभ्यास करायचा, जमिनीवर बसून अभ्यास करायचा. सुरुवातीला माझ्या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये इलेक्ट्रिक नव्हती, त्यावेळेस दिवा लावून अभ्यास केला होता. इलेक्ट्रिकची सोय नंतर गावामध्ये झाली. आई वडील विडी बांधण्याचा व्यवसाय करायचे, शेतमजुरी करायचे. मी बेळ्या बांधण्यासाठी आई वडिलांना मदत करत होतो, शेतमजुरीसाठी मदत करत होतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की भिंतीला पेंटिंग करण्याची कामं सुद्धा मी करायचो. त्या वर्षातच मला आई वडील नवीन पणे घडून देत होते. नवीन घडण्यासाठी माझ्या आई वडिलांचे व्यवसाय बदललेले आहेत. तेलगू पट्ट्याची खिसे बनवणे, बांबूच्या चोपड्यात त्याच्यानंतर हाताने पत्रावळी बनवणे, घेऊन तयार करणे, कितीतरी कामे आई वडिलांनी केली आणि त्या कामामध्ये मी आपण मदत केली. मित्रांनो, माझी जी परिस्थिती होती ती अत्यंत मराठीची होती. माझ्याकडे अत्यंत 3 एकर जमिनीची वृक्ष होते. भाताची रोपणी आहे, कापणी आहे, मेंढी आहे. आई वडिलांचं दुकान शहरावर लागायचं. दिवसात मात्र मला आई वडील खंडाचा भात आणि चटणी द्यायचे. उन्हाळ्यात तांदूळच्या प्रकाराचा काही वेळा शस्त्राच्या बारीक करण्याचाही जेवणात असायचा. एकदा मी शेतात काम करत होतो. आई शेतामध्ये मोठी पाणी तयार करायची होती आणि ती घेऊन गेली. अचानक मला जिंकीचा मला आईने सुट्ट्यासाठी गडी लावली आणि मंत्र्याने वाटेचं उंची उतरून गेला. तेव्हापासून मी मला ठरवलं होतं की नाही रे बाबा, आता मी शेतीमध्ये जाणार नाही, तर फक्त आता मी अभ्यासच करेन. आणि तेव्हापासून मी अभ्यास करायला लागलो. आई वडिलांना कुठलीही शेतामध्ये मदत केली नाही. सर्वात शेवटी असं मला सांगायचं वाटतं की निरोप घेतो कामाचा, निरोप घेतो
येतो कामाचा मास पण नात्याचा कधीच नाही. केव्हा तरी संपली असली आठवणीची शिदोरी राहिली, आठवणीची शिदोरी राहिली. धन्यवाद. ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक। ठिकाणी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जसे त्याप्रमाणे या मंचकावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे या सर्वांचे मी नवनीत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धमारी तसेच मोठे ज्ञान जागृत संस्थेचे शिक्षण संस्था चित्रपट ठाण्याच्या वतीने हे सर्व आदरणीय मंचाचे आभार व्यक्त करतो.